पूर्व भायखळा येथील शाळेबद्दल अनेक वर्षापासून एक गूढ कथा सांगितली जाते. असं म्हटलं जातं की या शाळेच्या जागी पूर्वी म्हणजे 1800च्या सुमारास एक जुने रुग्णालय होते. त्या काळात अनेक रुग्णांचा तिथे मृत्यूही झाला होता. नंतर साधारण 1920च्या दरम्यान त्या रुग्णालयाच्या जागेवर एक शाळा उभारण्यात आली. शाळेच्या शेजारी एक रुंद रस्ता आहे आणि समोरच्या बाजूला प्रसिद्ध राणीबाग. असं मानलं जातं की या ठिकाणी मृत्यू झालेल्या लोकांची ऊर्जा आजही इथेच वावरते. आणि याच संदर्भात आज मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे. हा अनुभव आपल्या एका सबस्क्रायबरचा आहे. मात्र त्यांनी त्यांची ओळख गुपित ठेवण्याची विनंती केल्यामुळे त्यांचं नावही गुपित राहील. असे अनेक अनुभव सांगितले जातात, जसं की रात्री अनोळखी आवाज ऐकू येणं, वॉचमनला उशिरा रात्री शाळेत कुणीतरी फिरत असल्याचं दिसणं, किंवा अगदी ओळखीच्या आवाजात कुणीतरी आपल्याला हाक मारतंय असं भास होणं. असं बरंच काही लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण हे सगळं मी आजपर्यंत फक्त ऐकतच होते. त्या दिवशी मात्र मी स्वतः अनुभवलं. ही घटना 2022 सालची आहे. त्यावेळी शाळेसमोरच्या रस्त्यावर काम सुरू होतं. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे खणले गेले होते. रात्रीच्या वेळी जेवण आटोपल्यानंतर अनेक लोक त्या रस्त्यावर फेरफटका मारायला येत. काही जण स्कूटर किंवा गाडी चालवण्याचा सरावही तिथे करत, कारण रस्ता खूपच रुंद आणि मोकळा आहे. अशाच एके दिवशी मी आणि माझ्या 3 मैत्रिणी मयुरी, प्रतीक्षा आणि प्राची स्कूटी चालवण्याचा सराव करण्यासाठी शाळेजवळ आलो होतो. स्कूटी प्राचीची होती. तिने नुकतेच म्हणजे आठवड्याभरापूर्वी नवीन वेस्पा घेतली होती. मला आधीपासून थोडा सराव असल्यामुळे तिने स्कूटी थेट माझ्या हातात चालवायला दिली. मी एक फेरी मारली, रस्त्यावर असलेले खड्डे आणि लोकांना सावधपणे चुकवत. त्यानंतर प्रतीक्षा आणि मयुरी यांनीही आपापली फेरी पूर्ण केली. पण मला अजून सराव करायचा होता, म्हणून मी पुन्हा स्कूटी हातात घेतली. यावेळी मात्र मी थोडा मोठा फेर मारायचा ठरवला. मी जाताना सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं, पण वळण घेतल्यानंतर अचानक स्कूटी खूप जड वाटायला लागली. हातही दुखायला लागले. मला वाटलं मोठा फेर मारल्यामुळे थकवा जाणवत असेल. कसं तरी करत मी अर्धा रस्ता पार केला. पण शाळेजवळ पोचताच स्कूटी अचानक थांबली. माझ्या मैत्रिणी त्यावेळी गप्पा मारण्यात रमल्या होत्या, पण मध्ये मध्ये माझ्यावर लक्षही ठेवून होत्या. स्कूटी थांबताच प्राचीने लांबून विचारलं, येऊ का मदतीला? मी नको असं सांगितलं आणि स्वतःला सावरत हळूच रेस दिला. पण स्कूटी जागच्या जागीच होती. मला असं स्पष्ट जाणवत होतं, जणू कुणीतरी मागून ती घट्ट पकडून ठेवली होती. मी थांबून मागे वळून बघितलं, पण कोणीच नव्हतं. क्षणभर अंगावर काटा आला. तरीही धाडस करून मी पुन्हा रेस दिला. इंजिनचा आवाज तर येत होता, पण स्कूटी पुढे सरकतच नव्हती. लांबून तो आवाज ऐकून माझ्या 3 मैत्रिणी माझ्याकडे पाहू लागल्या. मी त्यांना नकारार्थी मान हलवली आणि अचानक पुढच्या 3 सेकंदात सगळं बदललं. जणू कुणीतरी आत्तापर्यंत पकडून ठेवलेली स्कूटी एकदम सोडून दिली. स्कूटीचा वेग इतक्या झपाट्याने वाढला की मला ती नियंत्रणात ठेवता आली नाही आणि समोर असलेल्या सुमारे 5 फूट खोल खड्ड्यात मी थेट जाऊन पडले. माझे डोळे घट्ट मिटले होते. जेव्हा मी हळूहळू डोळे उघडले तेव्हा मी खड्ड्यात आडवी पडली होते. स्कूटी वरच्या बाजूला असलेल्या पाईपवर अडकली होती आणि मी अगदी तिच्या खाली. जर तो पाईप तुटला असता तर स्कूटी थेट माझ्या अंगावर कोसळली असती. माझं नशीब खूपच बलवत्तर होतं. माझ्या मैत्रिणींनी आणि तिथे फेरफटका मारायला आलेल्या लोकांनी लगेच धाव घेतली
त्यांनी स्कूटी बाजूला केली आणि मला बाहेर काढलं. माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. मला अजूनही समजत नव्हतं नेमकं माझ्यासोबत काय घडलं. सगळ्यांना असंच वाटत होतं की माझा स्कूटीवरील ताबा सुटला आणि मी पडले. पण मला खात्री होती तिथे नक्कीच काहीतरी होतं जे हे सगळं घडवत होतं. कोणीतरी मला पाण्याची बाटली आणून दिली. मी थोडं पाणी प्यायले. तितक्यात प्राची घाबरून ओरडली, "अगं स्नेहा, हाताकडे बघ, किती लागलंय, रक्त येतंय." मी पाहिलं. माझे हात पाय पूर्ण खरचटले होते. गुडघ्यालाही गंभीर लागलं होतं. चालणंसुद्धा कठीण झालं होतं. थोड्या वेळाने मी प्राचीच्या स्कूटीकडे बघितलं. नुकतीच घेतलेली नवी कोरी वेस्पा, तिचा आरसा तुटला होता. हेडलाईटजवळ स्क्रॅचेस पडले होते. पण प्राचीला त्याची अजिबात पर्वा नव्हती. ती फक्त माझी काळजी करत होती आणि मी तिच्या स्कूटीची. त्या दिवसानंतर मी पुन्हा कधीच त्या रस्त्यावर स्कूटी शिकायला गेले नाही किंवा साधा फेरफटका मारायलाही नाही. ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेल आयकन देखील दाबा. तुमच्याकडेही असे काही थरारक अनुभव असतील तर ते आम्हाला मेलद्वारे नक्की पाठवा.